पॉइंटला आपण इथपर्यंत आलो होतो आणि या पॉइंटला आपण जात असताना एक प्रामुख्याने लक्षात ठेवा. आता चौथ्या पॉइंट पाशी आलो. एक एक एक्झाम्पल आपण मी एक्सप्लेन का करतोय तर तुम्हाला त्याविषयी कळालं पाहिजे की हा पॉइंट आपल्याला कसा आठवला पाहिजे. आपल्याला हा पॉइंट आला 40% कॉन्सन्ट्रेट H2SO4 1% HGSO हायड्रेशन. मग इथं लक्षात आलं अरे हे स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं, इथे काही वेगळा भाग दिलेला नाही तर ठीक आहे असो. हा CH ट्रिपल बॉन्ड CH आणि H आणि OH. H आणि OH म्हणजे हायड्रेशन आहे. हा बॉन्ड इलेक्ट्रोमेरिक पद्धतीनं हा जो आहे हा असा तुटतो, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये टेम्पररी ट्रान्सफर ऑफ pi bonded electron pair from one atom to another atom resulted in the dipolar ion is known as electromeric effect. पहिला सिंगल बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड असतो, the bond which is formed by the axial overlap of atomic orbital. तिसरा जे अनसॅच्युरेशन होतं हे पाय बॉन्ड असतो, the bond which is formed by the lateral or sidewise overlap. आणि अशा पद्धतीचा हा भाग इथे येत असताना इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट झाल्यानंतर इथे इंडक्टिव्ह इफेक्ट होतो. इथे इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय होतं, परमनंट ट्रान्सफर ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. आणि हा झाला प्लस आणि हा झाला मायनस. इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजनला मिळाली, इलेक्ट्रॉन आता जास्त झाले ऑक्सिजनकडे, तो इलेक्ट्रॉन रिच झाला. आणि मग आपण सांगितलं इलेक्ट्रॉन रिच स्पेसेस आर नोन ॲज अ न्यूक्लिओफाइल. आणि ज्याला इलेक्ट्रॉन नाही मिळाले इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसेस आर नोन ॲज इलेक्ट्रोफाइल. अशा पद्धतीनं पहिला अटॅक. आता एक लक्षात घेतलं आपण की ॲडिशन रिॲक्शन आर ऑफ 3 टाइप्स: न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आणि फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. यापैकी कार्बन आणि कार्बनचा डबल आणि कार्बन आणि कार्बनचा ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या रिॲक्शन्स या ऑलवेज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. सगळं पॉइंट नीट लेवलचे. तर कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड अथवा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या ॲडिशन रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. याचा अर्थ इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल दोन्ही अटॅक करणार आहेत, पण पहिले अटॅक कोणाचा होणार आहे, हा पहिले अटॅक जो आहे हा वाटल्यास मी असं दाखवतो, हे उलट दाखवतो, मला थोडंसं मेकॅनिझमला सोपं जावं. आणि हा जो अटॅक आहे हा इलेक्ट्रोफाइलचा अटॅक आधी इथं होतो. CH2 डबल बॉन्ड हा CH आणि त्यानंतर न्यूक्लियोफाइलचा होतो. न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत नाही असं नाही. आणि हा जो तयार झाला डबल बॉन्डेड पार्ट असणारा हा ग्रुप जो आहे हा विनाइल वायनाइल, हा विनाइल अल्कोहॉल. आणि हा विनिल अल्कोहॉल विनाइल कोणतं स्पेलिंग करू शकतो. आणि आपल्याला 40% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलायसिस हायड्रेशन प्रामुख्याने पाहिजे. 1% HGSO4 चा इतर रोल आहे. आता दुसरं काही आपल्याला दिलेलं नाही. म्हणजेच काय आहे तर आता मी व्यवस्थित दाखवतोय, पहा इथं लक्ष द्या. आता हा C, हा H, हा H, हा डबल बॉन्ड, हा H, हा O आणि हा H. पहा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये होतो, तिथं टेम्पररी ट्रान्सफर ऑफ पाय बॉन्डेड होतं. आणि सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिला, ज्याच्याकडे मायग्रेशन किंवा ट्रान्सफर होतं इलेक्ट्रॉनच्या पेअर्स फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम, ते परमनंट असतं. अशा पद्धतीचा हा भाग पाहत असताना लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉनची पेअर आहे, इकडे मायग्रेशन झालं, इकडे मायग्रेशन झाल्यामुळे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट हा कॅपिटल I ने दाखवला जातो आणि विच रिझल्ट्स इन द electrophile and nucleophile. The electron deficient species such as H+ are electrophiles, electron rich species are the nucleophiles. हा झाला एक प्रामुख्याने महत्त्वाचा पार्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्टचा भाग लक्षात घ्या. आता इंडक्टिव्ह इफेक्ट झाल्यानंतर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट मध्ये हा डबल बॉन्ड हा असा तुटला. पॉइंट लक्षात घ्या, एरोचं टोक जिकडे आहे तिकडे त्याला निगेटिव्ह इलेक्ट्रॉनची पेअर मिळाली नाही, त्याला पॉझिटिव्ह. पॉइंट समजलं? निगेटिव्ह पॉझिटिव्ह जास्त वाटत आहेत, हा तुटून बाजूला गेलेला आहे. आता लक्ष द्या काय झाला, हा इलेक्ट्रोफाइल जो आहे हा इथे येणार, हा H
हा सी, हा एच, हा एच, हा डॅश, हा सी, हा एच, हा ओ, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. पॉइंट लक्षात आला का? जेव्हा एक बॉन्ड तुटतो तेव्हा एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह तयार होतो, कारण इलेक्ट्रॉनची पेअर ही एका ॲटमकडे जाते, त्याला निगेटिव्ह होतो, त्याला भेटत नाही तो पॉझिटिव्ह होतो. त्याच्या विरुद्ध एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जर एकत्र आले तर डबल म्हणजे बॉन्ड तयार होतो. आणि अशा पद्धतीनं हा बॉन्ड इथे तयार झाला. आलं लक्षात काय झालं? हा झाला रिअरेंजमेंटचा पार्ट. आणि इथे रिअरेंजमेंट होत असताना अल्कोहोल आहे, पण अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे. अनसॅच्युरेटेड साठी आपण EN हा शब्द वापरतो, अल्किन. आणि OH अल्कोहोल साठी OL वापरतो, म्हणजे हा इनॉल आहे. आणि हा जो आहे हा ग्रुप जरी कार्बोनिल असला आपण त्याला कीटो असतो. आणि हा एक महत्त्वपूर्ण पार्ट आहे. याचा आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर मात्र डिफरंट आहे, कारण एक इनॉल आणि एक कीटो आहे. The compounds having same molecular formula but different structures are known as tautomers. आणि हा अतिशय महत्त्वाचा टाउटामेरिझम जो आहे हा प्रामुख्याने इथे पाहायला मिळतो. याला कीटो इनॉल टाउटामेरिझम. ठीक, हा झाला आपला एक महत्त्वपूर्ण पार्ट, अतिशय महत्त्वाचा भाग आज आपण इथे एक्सप्लेन केला. आता आपण बघा रिव्हिजन मध्ये किती फायदा होतो, एकाच वेळेला तुम्हाला काय काय पाहायला भेटतं ते लक्षात घ्या. आजच्या पॉइंट मध्ये आपण कीटो इनॉल टाउटामेरिझम अतिशय सहजपणे अभ्यास केला. त्यानंतर आपल्याकडे आला हा RCOClH2 पॅराडियम बेसोफर. RCOCl च्या ऐवजी आपण घेऊया CH3, हा CO, हा Cl, ॲसिटाइल क्लोराइड, असाइल क्लोराइड, ॲसाइलेशन, ॲसिटायलेशन. तर हा RCO असेल तर असाइल, हा असाइल ग्रुप आहे, तो ॲसिटाइल. आणि अतिशय सिंपल साधी सोपी रिएक्शन आहे. हा Cl रिडक्शन होतं, हा जातो, हा CH3, हा C डबल बॉन्ड, हा H. रिडक्शन पॅलाडियम बेसोफर. मग व्हॉट इज द रोल ऑफ पॅलाडियम आणि बेसोफर? आपण सहज सांगतो की अल्डिहाइडचं इतक्या सहजपणे रिडक्शन होतं जसं ऑक्सिडेशन पण होतं. हे रिडक्शन याचं जर पुढे रिडक्शन झालं, हा डबल बॉन्ड तुटला, याला H झाला तर तसं इथे नव्हतं तयार. आणि म्हणून आपल्याला रिडक्शन झाल्याशिवाय ॲसाइल क्लोराइडचा, ॲसिड क्लोराइडचा, ॲसिटाइल क्लोराइडचा ॲसिटाल्डिहाइड तयार होणार नाही, कारण तिथं हायड्रोजन तो उपलब्ध आहे. त्याच हायड्रोजननं जर पुन्हा रिडक्शन केलं तर मात्र कसं इथेनॉल तयार होईल, तसा अल्कोहोल तयार होईल, जो की अल्कोहोल नाही, आपल्याला अल्डिहाइड पाहिजे. मग आपल्याला इथे रिएक्शन स्टॉप करावी लागेल, आणि ती स्टॉप करण्यासाठीचा रोल हा आहे. मी शब्द वापरला होता निगेटिव्ह आणि कॅटॅलिस्ट. द सबस्टन्स, द केमिकल सबस्टन्स which increases the rate of reaction without change in itself is known as a catalyst. पण तो पॉझिटिव्ह आहे. आपण 90 to 95% रिएक्शन मध्ये कॅटॅलिस्ट हा पॉझिटिव्ह वापरतो, परंतु या प्रकारच्या रिएक्शन मध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. निगेटिव्ह म्हणजे which decreases the rate of reaction or stop the rate reaction. आणि म्हणून हायड्रोजन पुढे कंटिन्यू क्रमशः रिडक्शन करू नये, म्हणून इथं स्टॉप करण्यासाठी देयर इज द मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ पॅराडियम अँड BSO. ठीक, आलं का लक्षात? आणि छान असं एक छोटंसं एक्सप्रेशन मी तुम्हाला इथं दिलं. अशा पद्धतीने असाइल क्लोराइड तुम्ही तयार केला, ॲसिटाइल क्लोराइड घेतला. आता आपण येऊया अल्काइल सायनाइड्स. अल्काइल सायनाइड मध्ये काय करूया आपण? हा CH3, हा Cl हा पार्ट घेऊया, आणि हा CH3 Cl हा पार्ट घेतल्याच्या नंतर साधारणपणे SnSl2 CH3 CH डबल बॉन्ड NH, म्हणजे हा जो ट्रिपल बॉन्ड असतो ना याच्यातला एक बॉन्ड तोडला जातो. पण SnCl2 आणि HCl चा जो रोल आहे तो रोल प्रामुख्याने लक्षात घ्यायचा. हा रोल कसा असतो? SnCl2 प्लस HCl. काय असतं की कॅटॅलिस्टचं काम जेव्हा आपण दाखवत असतो, SnCl2
HCl, हा सॉरी याच्यामध्ये काय असतं, हा जो Sl प्लस HCl, आपण ॲरोवर इथे SnCl2 का लिहितो दाखवतो तुम्हाला, कारण सांगतो. हा ट्वाइस झाला, हा SnCl2 आणि हे दोन हायड्रोजन्स. आता कन्फ्युजन दूर करायचा. स्टॅनस आणि HCl यांच्या रिएक्शनमध्ये SnCl2 आणि 2H येतात. तो SnCl2 आपण अशा पद्धतीने दाखवला, H3O प्लस म्हणजे हायड्रेशन. तर हा HCl जो आहे हा डॉट मध्ये आपण असं दाखवतो, तो एक कॉम्प्लेक्स तयार करण्याचं काम हे प्रामुख्याने केलं जातं. आणि हे कॉम्प्लेक्स तयार होत असताना एक लक्षात घ्यायचं, H3O प्लस पाहता हा CH3, हा CH, हा डबल बॉन्ड O प्लस एक 2 3 4 हायड्रोजन 4, आणि अशा पद्धतीने हा रिएक्शनचा फॉर्मॅट प्रामुख्याने तयार होतो. हा झाला आपला सायनाइडचा पार्ट. ठीक आहे. आता सायनाइडचा भाग झाल्याच्या नंतर एक ज्या याचा वापर आपण करतो रिएक्शन मध्ये काही प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या दिलेल्या आहेत तुम्हाला, साधारणपणे ते दाखवतोय मी तुम्हाला. या रिएक्शनचा एक भाग दाखवत असताना हा शेवटचा पॉईंट आधी क्लिअर करू आणि मग एक्स्ट्रा पॉईंट कडे जाऊया आपण. तर शेवटच्या पॉईंट मध्ये तुम्हाला डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड जो आहे हा दाखवत असताना एक एक्झाम्पल आपण इथं दाखवलेलं एक्झाम्पल आपण घेऊया. हा CH3, हा CH2, हा C डबल बॉन्ड O, जो ईस्टर आहे हा घेतलाय, हा C2H5. ऍक्च्युली हे ईस्टरचं नाव इथाइल प्रोपियोनेट, इथाइल प्रोपियोनेट हा ईस्टर आहे. आणि हा डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड हा जो आहे याच्यामध्ये होत असताना एक लक्षात ठेवायचं की प्रोपिऑन अल्डिहाइड हा या म्हणजे आपण ऍक्च्युअली काय होतं की या रिएक्शनचा फॉर्मॅट देत असताना H3O प्लस म्हणजे बघा आता H म्हणजे कंटेंट तुम्हाला ज्या पद्धतीने द्यायचा आहे हा दिल्याच्या नंतर हा CH3, हा CH2, हा C डबल बॉन्ड O हा H आणि हा C2H5OH. अशा पद्धतीने प्रोपिऑन अल्डिहाइड तयार होतो. या ईस्टरचा डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइडचा वापर करत असताना आता एक चार्ट आपला जवळपास संपलाय, पण तरी जो पलीकडचा जो पॉइंट आहे हा सायनाइड जो आहे तसाच हा आयसोसायनाइड पण असतो. हे आयसोमर्स असतात आणि तिथे आपल्याला कोऑर्डिनेशन मध्ये हे पण लक्षात येईल की तो कार्बन कडूनही जोडता येतो, नायट्रोजन कडूनही जोडता येतो, आणि म्हणून तो न्यूक्लिओफाइल का आहे, नायट्रोजन वर लोन पेअर आहे आणि कार्बन वर लोन पेअर आहे, म्हणून तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस मध्ये मोडतो, म्हणून तो न्यूक्लिओफाइल आहे. आणि दोन्ही बाजूने त्याला जोडता येतं म्हणून त्याला ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल असं म्हणतात. ॲम्बिडंट the nucleophile which can be attached to the substrate molecule from both sides is known as ambident nucleophile. दुसरं नाव जे आहे ना सायनो ग्रुप जो आहे, सायनाइड ग्रुप जो आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज अ सुडो हॅलाइड. म्हणजे जसा क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड आहे त्यासारख्याच प्रॉपर्टी तो दाखवतो. पण म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देत असताना मिथाइल क्लोराइडचं मिथाइल अल्कोहोल जसं होतं, म्हणजे ज्या पद्धतीचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन जे अगदी त्याच पद्धतीच्या रिएक्शन्सला सायनाइड देखील देतो. म्हणून हॅलोजन सारख्या रिएक्शन देतो, परंतु तो हॅलोजन मुळात नाहीये, म्हणून त्याला सुडो हॅलोजन, फॉल्स, खोटा असंही म्हणलं जातं. आणि आज आताच्या सेक्शनमध्ये जर आता आपण पार्ट पाहिला हा शेवटच्या याच्यामध्ये, तर तुमच्या एक लक्षात येईल प्रामुख्याने हा चार्ट आपण 3 लेक्चर्स मध्ये कंप्लीट केला, पण तुम्हाला तो सर्व पद्धतीने सर्वसमावेशक लक्षात यावा म्हणून मी एवढा भाग दिला. पण ऍक्च्युअली मी तुम्हाला क्विक रिव्हिजन कसं असावं नीटच्या परीक्षेमध्ये, जसं की एक्झाम्पल तुम्हाला काय दाखवलं बघा, हे इथं दाखवलं
होतं. या अल्केनचं ओझोनोलायसिस करता तुम्ही ओझोनाइड तयार होतो. इथं काहीच नाही, इथं 2 तुकडे केले, याला ऑक्सिजन झाला अल्डिहाइड. विदिन 5 ते 10 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येतं आणि अशा पद्धतीनं उरलेला वेळ हा सर्वसमावेशक तुम्ही फिजिक्ससाठी वापरू शकता आणि आपला एकत्रित काउंट जो आहे रिझल्टचा हा चांगला ठेवू शकता. अशा पद्धतीचे रिव्हिजन्स आहेत. यामध्ये आपला पहिला सेक्शन आपण कंप्लीट केला, जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्टिमेट्स. ठीक, बाकी सेक्शन आपण पुढच्या